विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी समाजशास्त्र विषयामधील प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. मी साधारण या प्रकरणाचे 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखन, त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आधुनिक काळातील इतिहास लेखन असा संक्षिप्त स्वरूपाचा पार्ट आपण पहिल्या भागामध्ये बघणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण इतिहास लेखनातील तात्विक प्रणाली ज्या आहेत, वेगवेगळे इतिहासकार त्यांची मतं, ही आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्राचीन काळातील इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय? आपण कालखंड तर अभ्यासलेले आहेतच, पण प्राचीन काळ हा भारताच्या बाबतीत काय किंवा जगाच्या बाबतीत काय, किती पूर्वीचा, याला काही प्रमाण आहे का? तर प्रागैतिहासिक कालखंड साधारण तुम्ही अभ्यासलेला आहे. त्या कालखंडामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये केवळ अश्म किंवा दगड हाच उपयुक्त होता आणि त्याच्या आधारे, म्हणजे त्याचं ते शस्त्र असू दे किंवा दैनंदिन उपयोगातील साधन म्हणून असू दे, हा कालखंड प्राचीन कालखंड आपण म्हणतो. त्यानंतरचा जो कालखंड आहे की शेतीचा शोध लागणे, त्याचबरोबर अग्नीचा शोध लागणे, चाकाचा शोध लागणे, या सर्व गोष्टींमध्ये पुढे जो इतिहास दिसतो तो म्हणजे प्राचीन कालखंड आपण म्हणतो. भारताच्या बाबतीत आपण जर विचार केला तर हा जो कालखंड आहे, यातलं ज्या वेळेला आपण इतिहास लेखन करतो किंवा त्यातला उपयुक्त साधन म्हणून ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला आपल्याला मौखिक परंपरांचा विचार करावा लागतो. कारण का फार पूर्वी काही लिखित परंपरा नव्हती. मग मौखिक परंपरेमध्ये ज्या काही कहाण्या असायच्या, याच्यावर आधारित भारतीय संस्कृतीचा आपण अभ्यास करत असतो. आता ज्या वेळेला थोडंसं लिखित परंपरा सुरू झाली, म्हणजे मानवानं ती प्रगती केली आपण म्हणू, असा एक कालखंड आपल्याला ज्ञात झालेला आहे भारतीय संस्कृतीच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृती ही आपली प्राचीन संस्कृती की जी उत्खननामध्ये आपल्याला सापडली. म्हणजे आज पाकिस्तानमध्ये जो भाग आहे तो पूर्वीचा हिंदुस्थानचा भाग, आणि ज्या वेळेला ब्रिटिश या देशामध्ये आले, त्यांनी रेल्वे लाईनचं कामकाज सुरू केलं, त्यावेळेला त्या ट्रॅकचं काम सुरू असताना कुतूहल जागृत होऊन आपल्याला काही अवशेष सापडायला लागले आणि ते आपण अभ्यासायला लागलो. आणि मग पुरातत्व विभागानं ते सगळं शोधून काढलं. आपल्याला माहिती आहे की जॉन मार्शल या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा साधारण इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापर्यंतचा अभ्यास आपल्याला ज्ञात झाला. यामध्ये जी लिपी आहे ती म्हणजे जी लिहिलेली लिपी ही आपल्याला दुर्दैवानं आजही वाचता येत नाही. पण उपलब्ध असलेले भौतिक साधनं, मग त्या वस्तू असतील, वास्तू असतील, याद्वारे मात्र आपल्याला हा अभ्यास करता येतो. म्हणजे प्राचीन काळातील आपला अभ्यास हडप्पा संस्कृतीपासून थोडासा ज्ञात स्वरूपाचा निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरचा भाग म्हणजे पुस्तकात दिल्याप्रमाणे इसवी सन पूर्व 3रं शतक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इसवी सन पूर्व आणि इसवी सन यातला फरक नेमका माहीत असेलच. म्हणजे साधारण येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा आपण इसवी सन असं म्हणतो आणि त्याच्या आधीचा कालखंड इसवी सन पूर्व. इसवी सनाचं 3रं शतक जे आहे ते भारताच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचं, की तिथला इतिहास आपल्याला खूप जवळून अभ्यासता येतो. तो म्हणजे मौर्य सम्राट अशोकाचा कालखंड. आता अशोकाच्या कालखंडामध्ये आपल्यास माहीत आहे की त्यांनी जे काही लेख लिहिले, म्हणजे त्यांच्या काळामध्ये राजांनी समाजासाठी काही आज्ञा असतील किंवा काही संदेश असतील, हे कोरीव लेखाच्या स्वरूपात दिसतात. आपल्या भारतामध्ये जी राजमुद्रा आपण म्हणतो ती सारनाथ येथील अशोक चक्र आणि ते जे स्तंभावरतील ते 4 सिंह आहेत की जे आपल्या भारतीय रुपयेवरती तुम्हाला ती मुद्रा छापलेली दिसते, हे सगळं त्या काळामध्ये राजांनी समाजासाठी म्हणून मेसेज दिलेला आहे.
यानंतर म्हणजे मौर्य काळामध्ये तर अशोकानं संपूर्ण भारतामध्ये आपला राज्यकारभार केला. त्यावेळची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक या सगळ्यामध्ये प्रचंड बदल झाला. आणि त्यानंतरचा जो कालखंड आहे तो म्हणजे इसवी सनाचं पहिलं शतक. म्हणजे बघा, आपण 3ऱ्या सहस्त्रकातला विषय बघितला हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत. त्यानंतर इसवी सनाचं इसवी सन पूर्व 3रं शतक बघितलं. आणि आता आपण पाहतोय तो म्हणजे इसवी सन पहिलं शतक. याच्यामध्ये धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट अशा भौतिक साधनांच्याद्वारे आपण इतिहास अभ्यासतो. म्हणजे ही नाणी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कुशाण घराण्यामध्ये कनिष्क राजाच्या काळामध्ये अनेक धातूची नाणी निर्माण झाली. याच्या आधारे आपण प्राचीन इतिहास अभ्यासू शकतो. त्यावेळेचा राजाचा काळ कोणता, वंशावळ, राज्यविस्तार, शासन व्यवस्था, सामाजिक रचना या सर्वावरती प्रकाश टाकण्याचं काम हे आपल्याला समजतं. म्हणजे या सगळ्या उपलब्ध साधनांच्याद्वारे आपण इतिहास आत्मसात करू शकतो. नवीन इतिहासकारांना तो लिहिणं शक्यही होतं. विद्यार्थ्यांनो, तुमच्या पुस्तकामध्ये सोहगौडा ताम्रपट याचं एक चित्र दाखवलेलं आहे. याच्या आधारे आपणास त्या काळातील ताम्रपटावरती आधारित जे काही लेखन केलं गेलं त्याची माहिती समजून घेण्यास मदत होते. हा ताम्रपट जो दिसतोय तुम्हाला तो सोहगौडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडलेला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. हा शब्द इतका महत्त्वाचा आहे कारण का हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. ताम्रपटावरील कोरीव लेख हे ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हित आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यावर आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे जे चिन्ह आहे ते कोठार ग्रहाचे निदर्शक आहेत असे आपल्याला जाणवते. या कोठारामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा संदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. म्हणजे त्या काळातील राजे जे आहेत त्यांनी अशा पद्धतीचे आदेश दिलेले आपणास त्या चित्रावरून सुद्धा समजू शकतात. आणि या ताम्रपटाचा उपयोग आपल्याला इतिहासाचं साहित्य निर्माण करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. प्राचीन भारतीय साहित्य की जे आपल्याकडं उपलब्ध आहे, की ज्या आधारे आपण इतिहास लिहू शकतो, त्यामध्ये रामायण, महाभारत की जी महाकाव्य आहेत, त्याचबरोबर पुराणे. आता पुराणे म्हणले की तुम्हाला ज्ञात आहेत ती म्हणजे पद्मपुराण, शिवपुराण, भागवत, नारद, वामन, वराह ही सगळी पुराणं जी आहेत याच्या आधारे देखील आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास करता येतो. जैन आणि बौद्ध ग्रंथ, त्याचबरोबर परकीय प्रवाशांची जी वर्णनं आहेत, प्रवास वर्णनं आहेत, ही सगळी इतिहासाची महत्त्वाची लिखित साधने आपल्याला उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. यानंतर इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये, म्हणजे आपण इसवी सनाचं पहिलं शतक अभ्यासलं, त्यानंतर भारतामधले प्राचीन उपलब्ध साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला. आता इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट हा जो कवी आहे यानं हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व बाबींचा विचार करून याच्यामध्ये आपल्याला जो इतिहास समजू शकतो त्यामध्ये जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेलं लक्षात येतं. यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आता विद्यार्थ्यांनो, आपण प्राचीन काळातल्या इतिहास लेखनासंदर्भातला आढावा घेतला. आता आपण मध्ययुगाकडे चाललेलो आहे. म्हणजे साधारण आपल्याला माहीत पाहिजे की भारताच्या बाबतीमध्ये मध्ययुग हे इसवी सनाच्या 6व्या शतकापासून किंवा 7व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत हा कालखंड मध्ययुगाचा आहे. म्हणजे ब्रिटिश जोपर्यंत आपल्या देशात आले नाहीत तोपर्यंतचा कालखंड आपण मध्ययुगाचा मानत असतो.
पहिल्यांदा मध्ययुगाच्या सुरुवातीला जे रेफरन्स आपल्याला मिळतात त्यामध्ये इसवी सनाच्या 12व्या शतकातील एक रेफरन्स की जो पुस्तकामध्ये दिलेला आहे तुमच्या, तो म्हणजे कलहन यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. हा काश्मीरच्या इतिहासावरती प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आपल्यास उपलब्ध आहे. म्हणजे इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याचा चिकित्सक अभ्यास केला. आता चिकित्सक अभ्यास याही शब्दाला इथं महत्त्व आहे की जो इतिहास मांडायचा असतो त्याचा आपण उपलब्ध पुराव्याचा चिकित्सक अभ्यास केल्याशिवाय तो मांडता येत नाही. त्यानं अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तू, त्याचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा या सर्वांचा उपयोग करून त्यानं हा ग्रंथ लिहिलेला आपणास दिसून येतो. आता मध्ययुगातील महत्त्वाचा कालखंड म्हणजे एकतर पहिल्यांदा सुलतानशाहीचा कालखंड आणि त्यानंतर मुघलांचा कालखंड. तुमच्या पुस्तकामध्ये एक पॅरेग्राफ जो दिलेला आहे तो म्हणजे सुलतानशाहीच्या कालखंडासंदर्भात दिलेला आहे. आता सुलतानशाही साधारण कधी निर्माण झाली? इसवी सनाचे 1206 ते 1526 हा कालखंड म्हणजे सुलतानशाहीचा. यामध्ये गुलाम घराणं, खिलजी घराणं, तुघलक, सय्यद, लोधी अशी अनेक घराणं त्या ठिकाणी निर्माण होऊन गेली की ज्यांनी भारताचा एकूणच राज्यकारभार सांभाळला किंवा त्याच्यावर वर्चस्व प्राप्त केलं. या काळामध्ये जे इतिहासकार होऊन गेलेले आहेत म्हणजे बादशाच्या दरबारामध्ये जे इतिहासकार निर्माण झालेले असतात किंवा बादशांनी त्यांची नेमणूक केलेली असते त्यांचं जे लेखन आहे ते अरबी आणि फारसी भाषेमध्ये आहे. कारण असणं स्वाभाविक पण आहे, कारण का हे जे ते इतिहासकार किंवा राज्यकर्ते जे आहेत ते अरबस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान या भागातून भारतावर आक्रमण करून आलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांची त्या काळची लेखनाची भाषा ही आपणास अरबी आणि फारसी दिसते. त्याच्यामध्ये जियाउद्दीन बर्नी हा जो एक इतिहासकार आहे त्यानं तारीख-ए फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला. फिरोजशाह तुघलक याच्या संदर्भामध्ये चरित्र हे त्यानं त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो बघा, इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजे केवळ इतिहासकारानं आपल्या राजाचं कौतुक, पराक्रमाच्या गाथा नुसतं लिहून चालत नाही, तर एखाद्या वेळेला त्यानं समाज हिताच्या विरुद्ध काहीतरी निर्णय घेतला असेल तर त्याच्या दोषावरती सुद्धा टीका केली पाहिजे किंवा ते दोष दाखवून दिले पाहिजे. आणि अशा पद्धतीचा इतिहास जर मांडला गेला असेल तर तो खरा इतिहास आपण म्हणायला हरकत नाही. राज्यकर्त्यांची स्तुती आणि निष्ठा यांना महत्त्व, समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव हा इतिहासकारांच्या बाबतीत त्यावेळेच्या दिसून येतो. म्हणजे एकीकडे राज्यकर्त्याची स्तुती होणं स्वाभाविक आहे, त्याच्यावरती निष्ठा पण असणार आहे आणि पद्य उतारे जे आहेत ते त्याच्यामध्ये आकर्षकपणानं समाविष्ट केलेले आहे आणि मध्ये सुंदर चित्रांचा मिलाप केलेला आहे. म्हणजे तो ग्रंथ आपला निश्चितपणे रंगतदार होणार आहे. या दृष्टीनं इतिहासकारांनी त्या काळच्या बघितलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतरचा जो कालखंड येतो तो म्हणजे मुघल सत्तेचा कालखंड. 1526 ते 1707 असा मुघल सत्तेचा कालखंड. आता मुघल सत्तेमध्ये कोण कोण होऊन गेले? सुरुवातीला बाबर, त्यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब आणि बहादूर शाहपर्यंत ही एवढी मोठी त्यांची एक वंशावळ आहे की ज्यांनी साधारण 150-200 वर्ष आपल्या भारतावरती राज्यकारभार केला. या काळामध्ये जे काही इतिहासकार होऊन गेले त्यांचा उल्लेख आपल्या पाठामध्ये आलेला आहे. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यानं जे आत्मचरित्र लिहिलं त्याचं नाव आहे तुझक-ई-बाबरी. यामध्ये त्याने काय केलं आहे की त्यावेळेला त्यांनी युद्धाचं वर्णन, त्याचबरोबर केलेला प्रवास, स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती, रीतिरिवाज काय होते, वनस्पती सृष्टी कशी होती याची बारकाईनं त्यामध्ये टिपणं त्यांनी तयार केलेली आहे. म्हणजे आपल्याला असेही जे राज्यकर्ते होते की त्यांनी इतिहास लेखनाचं कामसुद्धा केलेलं आपणास नकळत दिसून येतं. अकबरनामा अबुल फजल याने
हा मांडलेला आहे त्याला मुघल काळातील इतिहास लेखनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. त्यानं काय केलं बघा, अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन हा शब्द इथं महत्त्वाचा आहे की ज्या आधारे आपण इतिहास लिहितो त्याची मूळ दस्तऐवज, मूळ साधनं, ती कागदपत्र संकलित करणे आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलनं अवलंबलेली संशोधन पद्धती आहे. पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी अशी ती होती. आता पूर्वग्रह विरहित म्हणजे दोषमुक्त, म्हणजे कोणतीही काल्पनिक गोष्ट न मांडता जी वस्तुरूपामध्ये म्हणजे वस्तुनिष्ठ दिसते ती त्या ठिकाणी मांडण्यात आली. हे त्याच्या एकूणच लेखनाचं वैशिष्ट्य. पान नंबर 8 वरती तुमच्या पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला हा एक डायलॉग बॉक्स दिलेला आहे. त्यामध्ये काय म्हटले पहा, अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. त्याशिवाय पुढील काळामध्ये अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी काही ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे आपण काही ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, पण आणखीनही काही जे ग्रंथकार आहेत किंवा इतिहासकार आहेत त्यामध्ये हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिनाज ई सिराज लिखित तबाकत ई नासीर, अमीर खुसरो अशी अनेक नावं आपल्याला दिलेली आहेत. ही आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडाविषयी माहिती उपलब्ध होते. शिवाय काही परदेशी जे प्रवासी आहेत त्यांचेही वृत्तांत, प्रवासाचे वृत्तांत जे आहेत त्याचीही महत्त्वाची माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्यामध्ये इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कांती ह्या अनेक प्रवाशांची नावं आहेत, ही आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. थोडक्यात काय तर मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला उल्लेख आहे तो म्हणजे बखर. बखर म्हणजे नेमकं काय तर बक म्हणजे बोलणे किंवा आपण त्याला खुशालीची हकीकत असं म्हणूया. ऐतिहासिक साहित्यातील एक हा महत्त्वाचा प्रकार आहे. विशेषतः राजदरबारामध्ये कारकून विषयक म्हणून जे कोण काम करत असतात त्यांनी ह्या बखरी लिहिलेल्या आहेत. त्यांना माहीत असायचं की राजाची स्वारी कधी होणार आहे किंवा काय त्याचं वर्णन आहे, किती सैन्य लागणार आहे, सामुग्री लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी हे वर्णनं करून ठेवलेली दिसतात. आणि त्यांनी लिहिलेल्या ह्या बखरीच्या ह्या दस्तऐवजाला किंवा ह्या साधनाला विशेष महत्त्व इतिहासामध्ये उपलब्ध आहे. सभासद बखर ही आपल्याकडं एक खूप सुप्रसिद्ध अशी बखर आहे की ज्या बखरीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला जीवनपट डोळ्यासमोर उभा करता येतो. कृष्णाजी आनंद सभासद की जे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये होते त्यांनी ही बखर लिहून ठेवलेली आहे. तिचं नाव काय, सभासद बखर. त्यानंतर आपल्याला भाऊसाहेबांची बखर ही माहिती आहे. पानिपतच्या लढाईचे वर्णन की जी 1761ला लढाई झाली. महाराष्ट्रातील अनेक मराठे लढवय्ये म्हणजे मराठ्यांचा इतिहास बघत असताना हा गौरवशालीच इतिहास आहे. खरं तर जरी आपण पानिपतचं युद्ध हरलेलो असलो तरी दुर्गम आपल्या भागातील लढाई वेगळी आणि मैदानी प्रदेशातील उत्तर भारतातली लढाई वेगळी आणि तीसुद्धा परकीय शत्रूशी म्हणजे अब्दालीशी लढण्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं शौर्य दाखवलं आणि युद्धातून माघार न घेता सर्वच्या सर्व जण जरी वीरगतीला प्राप्त झाले असले तरी देखील या लढाईला ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि ती भाऊसाहेबांची बखर म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पानिपतची बखरसुद्धा त्याच्यावरती भाष्य करणारी आहे. होळकरांची कैफियत हा एक बखरीचा प्रकार आहे. कैफियत हा बखरीचाच प्रकार. पेशव्यांच्या काळामध्ये मराठ्यांनी म्हणजे पेशव्यांनी उत्तर भारतातील मैदानी प्रदेशामध्ये एक दबदबा निर्माण करण्यासाठीच किंवा त्या भागाचं रक्षण करण्यासाठी मल्हारराव होळकरांची नियुक्ती केली होती आणि त्यांचं जे इंदोरचं घराणं आहे त्यांची वंशावळ, त्यांचे एकूणच पराक्रमाच्या गोष्टी या होळकरांच्या कैफियतीमधून आपणास दिसून येतात.
यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे आधुनिक काळातील इतिहास लेखन. आता आपल्याला माहिती आहे की आधुनिक कालखंड म्हणजे मी सांगितले की ब्रिटिश ज्या वेळेला भारतात आले त्यानंतरचा हा कालखंड आपण मानतो. त्यामध्ये ब्रिटिशांनी आल्यानंतर काय केलं तर एक महत्त्वाचा आपल्याला इतिहासाच्या साधनांच्या बाबतीतला उल्लेख म्हणजे पुरातत्व विभाग सुरू केला. आणि या पुरातत्व विभागाच्या पहिले जे सरसंचालक होते त्यांचं नाव आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. यांनी मुघल कालखंड किंवा त्या आधीच्या कालखंडामध्ये जी भारतीय संस्कृतीचा ऱ्हास थोडाफार जे झालेला होता तर त्यातल्या ऐतिहासिक काही वास्तू, मंदिरं किंवा अशी ठिकाणं यांचं उत्खनन करायला सुरुवात केली. विशेषतः त्यांचं लक्ष होतं ते म्हणजे बौद्ध स्थळावरती लक्ष केंद्रित केलं की 1862मध्ये बिहारमधील बुद्धगया किंवा भारहूत या ठिकाणी त्यांनी उत्खनन करून भारतीय संस्कृतीचा परत अभ्यास सुरू केला. आपण मगाशीच अभ्यासलेलं ते म्हणजे जॉन मार्शल यांनी जी हडप्पा संस्कृती शोधून काढली किंवा त्याच्यावर प्रकाश टाकला, उत्खननामध्ये ती आपल्याला मिळाली, त्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यांच्या मदतीला राखालदास बॅनर्जी, दयाराम सहानी यांनी मोहनजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी उत्खनन करून त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीला एकूणच चालना मिळाली. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेम्स मिल असे एक इतिहासकार आहेत की ज्यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्याचे 3 खंड 1817 साली त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. आता त्यांचं महत्त्वाचं योगदान काय आहे तर भारतीय संस्कृतीवर किंवा भारतीय इतिहासावरती युरोपियन इतिहासकारांनी पहिला ग्रंथ लिहिला असा उल्लेख त्यामध्ये येतो. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन हा महत्त्वाचा त्यांनी निर्माण केलेला. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते की युरोपियन इतिहासकारांनी आपला इतिहास समजून घ्यायला किंवा शोधायला, प्रकाश टाकायला त्याच्यावर सुरुवात केली, पण त्यांचा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो मात्र वस्तुनिष्ठ नव्हता किंवा पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीचा दिसून येतो. म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनानं जर त्यांनी लेखन केलं असतं तर ते अधिक चांगलं वाटलं असतं. सन 1841मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन जे मुंबईचे गव्हर्नर होते त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हाही ग्रंथ लिहिला. यानंतर आपल्या मराठ्यांच्या साम्राज्याचा कालखंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून मग संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू आणि त्यानंतर पेशवेकालीन मराठी सर्व जे आपले राज्यकर्ते आहेत किंवा प्रशासन सांभाळणारे आहेत त्यांनी जो अगदी उत्तर भारतामध्ये जाऊन सुद्धा जो हिंदुस्थानचा संरक्षण त्यांनी केलं हा कालखंड आपणास मराठ्यांच्या साम्राज्याचा कालखंड म्हणून म्हणता येईल. याच्यावरती सुद्धा ब्रिटिश लोकांनी काही लेख लिहिलेले आहेत किंवा अभ्यास केलेला आहे. जेम्स ग्रँडडफ यांनी ए हिस्ट्री ऑफ द मराठाज याचं लेखन केलेलं आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती यांच्याही लेखनामध्ये आपणास दिसते. कर्नल टॉडसारखे लेखक आहेत की ज्यांनी राजस्थानचा इतिहास मांडला, त्यांच्याही लेखनामध्ये हीच प्रवृत्ती आपणास आढळून येते. अर्थात सगळेच इतिहासकार ब्रिटिशकालीन जे आहेत, ज्याला आपण युरोपियन इतिहासकार म्हणू, हे तसे होते असंही नाही म्हणता येणार. पण विल्यम विल्सन हंटर जे आहेत यांनी मात्र निपक्षपाती वृत्तीने आपलं इतिहासाचं लेखन केलं आहे. त्यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास हा लिहिलेला आहे. ह्या ब्रिटिशकालीन इतिहासकारांचे जे काही दोष आहेत हे दाखवून देण्याचं काम नंतरच्या काळामध्ये आपल्या लोकांनी केलं. त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल किंवा करू शकतो आपण किंवा अभिमानाने करतो तो म्हणजे नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांनी त्यांच्यातील दोष हे दाखवून दिले. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत प्राचीन कालखंड, त्यानंतर मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. यानंतरच्या भागात आपण भारतीय इतिहास लेखनातील विविध तात्विक प्रणाली ज्या आहेत या प्रणालींचा अभ्यास